आपण किराणा दुकानावर जातात, मेडिकलवर जातात, शेतीच्या दुकानावर जातात, वेगवेगळ्या जातात का नाही? या इकडे वेगवेगळ्या आपण दुकानावर जातात. गेल्यानंतर आपण असं घरी जाऊया, मला सांगा लमसम आपल्याला महिन्याला किराणा किती रुपयाचा लागतो? 5,000 लिहू? ओके सर. मग एका दुकानावर XY दुकानावर तुम्ही गेला, XYZ कुठलंही दुकान तुमचं असेल, त्या दुकानावर गेला, तुम्ही पट्टी केली आणि तिथं त्यानं त्या दुकानदारानं तुम्हाला MRP ला लावलं आणि त्याचं बिल झालं 5,000 रुपये. किती? 5,000 रुपये झाले. तुम्ही त्यांना म्हटलं सर 5,000 रुपये झाले, काहीतरी डिस्काउंट द्या, 200 रुपये तरी कमी करा. कमी करेल का तो? नाही करणार. पण हे आपल्याला घेणं म्हणजे घेणंच आहे. घेणं म्हणजे गरजेचंच आहे ना आपल्याला, बरोबर आहे नाही? घेणं म्हणजे घेणंच आहे. ते आपल्याला 1 रुपया कमी करणार नाही, 1 रुपया आपल्याला कमी करणार नाही. म्हणजे आपल्याला 5,000 रुपये महिन्याला लागतात. तर वर्षाला किती लागते? महिना 12 महिन्याचं 1 वर्ष किती? 60,000 रुपये. वर्षाला 60,000 रुपये तुम्हाला खर्च आहे का नाही? गरजेचंच आहे का नाही? समजून घ्या. आता वर्षाला 60,000 रुपये XYZ दुकानातून खरेदी करायला वर्षाला 60,000 रुपये चालले. पण जर आमच्या AWPL या संस्थेसोबत आला आणि AWPL या संस्थेसोबत येण्यासाठी असं तुम्हाला संस्था 1 रुपया कमी करत नाही आपली, पण आपल्या संस्थेसोबत जर तुम्ही आला, संस्थेचे सभासद झाला, तर तुम्हाला संस्था किती टक्के डिस्काउंट देते बघा. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागतं, पॅन कार्ड द्यावं लागतं आणि बँकेचं पासबुक द्यावं लागतं. हे प्रोसेस आहे. आपल्याकडे सभासद होण्यासाठी प्रोसेस आहे. ओके. आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड दिलं, बँकेचं पासबुक दिलं, आपल्या AWPL या संस्थेमध्ये तुमचं वेलकम होतं. आपली संस्था तुमचं वेलकम करते आधार पॅन कार्ड दिल्यानंतर, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला स्वतःसाठी संस्था सॉफ्टवेअर वरती या ठिकाणी तुमच्या नावाचा एक ID देते आणि दुसरा पासवर्ड देते आणि आपल्या संस्थेचं लीगली सभासद तुम्हाला करून घेते, लीगली डिस्ट्रीब्युटर तुम्हाला करून घेते. ह्याच्यासाठी पैसे किती दिले सर तुम्ही? ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय त्यांना तुम्ही फक्त आधार, पॅन आणि बँकेचं पासबुक दिलं आणि त्याच्या बदल्यामध्ये संस्थेने तुम्हाला लीगली आपल्या संस्थेचं डिस्ट्रीब्युटर केलं, सभासद केलं. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या सिनियर कडे म्हणा, ज्यांनी इन्व्हाइट केलं, पैसे किती दिले सर? किती दिले? काहीच नाही दिले. म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट. किती? झिरो इन्व्हेस्टमेंट वर तुम्हाला आपली संस्था 500 प्लस प्रोडक्टची एजन्सी देते. काय देते? एजन्सी. 500 प्लस प्रोडक्टची एजन्सी देते झिरो इन्व्हेस्टमेंट वर. आलं लक्षात? काय दिलं का? काहीच नाही दिलं. पण आता बघा तुमचे पैसे कसे वाटतात. 500 प्रोडक्टचे तुम्ही डीलर झाला, DS म्हणजे डिस्ट्रीब्युटर झाला. आता हीच आपण खाली घेऊया. महिन्याला तुम्हाला असे 5,000 रुपये लागते. ओके. आता बघा 5,000 रुपये तुम्ही खरेदी करायला लागला. आपल्या AWPL असं इथं लिहितो, AWPL या संस्थेचे आपल्या लांब जायचं. मुळे सरांचं इथं दुकान आहे, मोठी 22 लाखाची शॉपी आहे. एकाच छताखाली सगळं मिळतंय. एकाच छताखाली दुकान बदलायचं नाही, एकाच छताखाली सगळं. शेतीचं तिथं सगळे तिथं एका ठिकाणी मिळते. ओके. एका जनावरांचे जे आहे ते 9 कॅटेगरी. 5,000ची खरेदी तिकडून करण्याऐवजी AWPL आपल्या संस्थेच्या या शॉपिंग म्हणून घेतली. आता इथं तुमचा फायदा काय? या 5,000वर मुळे सर तुम्हाला 15 ते 20% डिस्काउंट देणार आहे. किती? 15 ते 20% तुम्ही खरेदी केल्यावर. तुम्ही, दुसऱ्याला नाही. स्वतः असं किराणा घेणारच आहेत ना तुम्ही.
5,000 रुपये समजा ती घेतले आणि मुळे सरांनी 15 ते 20% तुम्हाला डिस्काउंट दिलं, किती फायदा झाला? 20% धरलं तर 5,000 बघा काढा गणित, 5 दुनी 10 म्हणजे किती? 1,000 रुपये. 1,000 रुपये 5,000 तुझी 1,000 मायनस झाले महिन्याला, तर तुमचे 12 महिने, तर किती महिने झाले? 12,000 रुपये तुमचे वाचले का नाही सर? म्हणजे 5,000चा माल तुम्हाला किती हजारात यायलाय? फक्त 4,000. किती? 4,000 माल. मला सांगा, तुम्ही दुकान बदलणार का? आणि त्याच्यासाठी लागतंय काय? फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक. किती सोपं. असं घेणारच आहेत ना सर तुम्ही? हो सर, बरोबर आहे का नाही?